ज्या देशाचा तरुण जागा असतो त्या देशाचे भविष्य कधी झोपत नाही आणि ज्या देशाचा तरुण संविधान हातामध्ये घेतो त्या देशाचे भविष्य सुवर्ण अक्षराने लिहिले जाते. सन्मान्य परीक्षक, गुरुजन वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सचिन शंकर टकले, महात्मा गांधी विद्यालय आष्टा येथे 9वी अ मध्ये शिकणारा विद्यार्थी आज प्रबोधनच्या व्यासपीठावर मी एका अशा विषयावर भाष्य करणार आहे की जो केवळ आपल्या देशाच्या कायद्याचा विषय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या उद्याच्या प्रगतीचा पाया आहे. तो विषय म्हणजेच भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य. मित्रांनो, आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे, कारण भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पण तरुण असणे म्हणजे केवळ वय कमी असणे नव्हे, तर तरुण असणे म्हणजेच जागरूक असणे होय. आपल्या देशाला डॉक्टर, इंजिनियर आणि शास्त्रज्ञ हवेच आहेत, पण त्याहीपेक्षा आज गरज आहे ती म्हणजे संविधान साक्षर तरुणांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान देशाला अर्पण केले, तेव्हा त्यांनी केवळ कायदे दिले नाहीत, तर रांजल्या गांजल्या माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. पण आज शोकांकित पाहू, आजच्या तरुणाचे फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंग्स तर माहिती आहे, पण आपल्या संविधानाची उद्देशिका माहिती नाही. आपण हक्कासाठी रस्त्यावरती उतरतो, पण कर्तृत्वाचा विचार करताना मात्र आपण मागच सरकतो. माझ्या तरुण मित्रांनो, संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे, पण आज आपण या अधिकाराचा वापर कसा करतोय? सोशल मीडियावरती कुणाच्याही चरित्र वहन करणे, अफवा पसरवणे किंवा एकामेकावर द्वेषपूर्ण टीका करणे हे संविधानाचे अभिप्रेत असलेले स्वतंत्र आहे का? नक्कीच नाही. संविधानानुसार स्वतंत्र म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे होय. जेव्हा एखादा तरुण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही भारताचे लोक आहे या भावनेने वागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने संविधान जगत असते. जोपर्यंत संविधानातील न्याय, स्वतंत्र आणि समता ही मूल्ये आपल्या रोजच्या वागण्यात येत नाहीत, तोपर्यंत आपण प्रगत राष्ट्र होऊ शकणारच नाही. या देशाचे भविष्य हे संसदेत किंवा विधानसभेमध्ये नाही, तर आजच्या तरुणाच्या विचारामध्ये घडत आहे. संविधानाचा मार्गदर्शक तत्वामध्ये जे लोककल्याणासाठी स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची ताकद आजच्या तरुणाईमध्ये आहे. तरुणांनी केवळ पदव्या मिळवून चालणार नाही, तर त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा लागेल. संविधानाचे कलम 51 अ मध्ये सांगितलेले मूलभूत कर्तव्य जर आपण पाहिली, म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण केले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळले, देशाच्या एकत्मतेसाठी काम केले, तरच हे भविष्य उज्ज्वल असेल. संविधानाची जाणीव असलेला तरुण कधी भ्रष्टाचार करणार नाही, तो स्त्रियांचा सन्मान करेल आणि अन्यायाविरुद्ध नेहमीच खंबीरपणे उभा राहील. शेवटी मला इतके सांगायचे आहे की संविधान हे केवळ वकिलांनी वाचायचे पुस्तक नाही, तर ते प्रत्येक तरुणाने आपल्या श्वासासारखे जपावे असे अमूल्य रत्न आहे. संविधानाची जाणीव असलेला तरुण कधी लोकशाहीचा खरा रक्षक ठरेल. चला तर मग आपण सर्वजण मिळून हे संविधान केवळ वाचणार नाही, तर ते आचरणात आणूया. आपल्या भारताला जगातील सर्वात महान लोकशाही राष्ट्र बनवूया. शेवटी जाता जाता साने गुरुजींची ओळीची आठवण करून देतो. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण हे प्रेम तेव्हाच अर्पता येईल जेव्हा आपण संविधानाने दिलेल्या समतेच्या आणि बोलून माझे भाषण इथे संपवतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांच्या
परीक्षांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.